येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। दादरमध्ये प्रचाराची सांगता सभा करत उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित वचननामा जाहीर करणार, सूत्रांची माहिती। ठाण्यात सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा। शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीची पहिली फेरी। जागा वाटपावर चर्चा। ठाणे महापालिकेमध्ये युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याची नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का। दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपात जाणार। प्रज्ञा सातव सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। वनमंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर नवी मुंबईमध्ये भाजपला मोठी ताकद मिळणार। संदीप नाईकांनी पवारांच्या राष्ट्रवादीतनं बेलापूर विधानसभा निवडणूक लढवली होती। वसई विरार महापालिकेमध्ये मनसे बहुजन विकास आघाडीसोबत युती करणार। अविनाश जाधवांनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट। भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणं गरजेचं, जाधवांची भूमिका। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। दरम्यान औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ। चांदी 8,775 रुपयांनी महागली। 2 लाखांचा टप्पा पार। तर सोन्याच्या दरातही 700 रुपयांची वाढ। प्रति तोळा सोनं आता 1,36,166 रुपयांवर।